22 त्यांनी त्याच्यावर केसेस रजिस्टर्ड आहे आणि त्याचे एक सहकारी पण याच्यात आपण अटक केलेलं आहे. ही मोठी घरफोडी होती आणि त्याच्यात म्हणजे कॅश होता जवळपास 65 लाख आणि सोने चांदीचे दागिने तसेच डायमंडचे दागिने होते ते पण त्याचे चोरीस गेले होते. आणि तो जो आहे वॉच ठेवून हे गुन्हे करत होता आणि वॉच ठेवल्यानंतर म्हणजे केव्हा करायचे आहे तो त्याची एक अशी वेगळी एक मोडस ऑपरेंडी होती. आणि तो विमानाने ट्रॅव्हल करणे, स्वतः जिमला जाणे आणि ते प्रोटीन वगैरे आहे त्याच्या म्हणजे त्याच्या हे राहण्याच्या हे होतं आणि पैसे भरपूर ते खर्चा करतो. ज्यावेळेस त्याला अटक करण्यात आली होती त्यावेळेसही त्याच्याकडे 1,10,000 रुपये कॅश बरामद करण्यात आलेला आहे. आणि त्याचे जे सहकारी हे दोन्ही मूळ जे आहे भंडाऱ्याचे राहणारे आहे. आणि हे जे गुन्हा ज्या दिवशी घडला होता त्याचे नंतरच आपलं एक इतकी मोठी घरफोडी झालेली आहे थोडासा संशय आम्हाला वाटत होता. परंतु जॉईंट CP, ॲडिशनल CP आणि सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिली आणि त्याच्यानंतर जे जे सांगितलं तर आमचे ते काम सुरू झालं. आणि त्याच्यात आपले जे क्राईम ब्रांच युनिट 1चे जे PI आहे आणि डिटेक्शन ब्रांचचे DCP आणि त्यांची पूर्ण टीम याच्यात लागलेली होती. आणि आम्हाला हिंट मिळालेली होती की कसे कसे कोण याच्यात असू शकतो आहे. तर त्याचे नंतर जे आहे सध्या तो होडकेश्वरमध्ये राहत होता आणि ते किचनमधून आलं आणि ते सगळी सांगतील आपले क्राईम ॲडिशनल CP किंवा डिटेक्शन किंवा आपले जॉईंट CP साहेब. त्याच्यात जो बलजिंदर सिंग आहे, इंद्रजीत नायर, त्यांनी त्याच्यात फिर्याद दिलेली आहे. त्याच्या घरात लग्न होतं आणि ते कलमेश्वरला गेले होते त्या दिवशी आणि फार कमी तीन एक तासामध्ये त्यांनी इतकी मोठी चोरी केली. आपल्याला CCTV फुटेजेस याच्यात मिळाले होते परंतु त्याच्या जो क्लॅरिटी नव्हती त्याच्यात, परंतु त्याच्या हावभाव त्याच्या चालण्याच्या जे तरीका तो मग हे सगळे आपण टेक्निकली ॲनालाइज केले आणि टेक्निकल ॲनालिसिसमध्ये भरपूर गोष्ट समोर आली आणि त्यामुळे हे आपलं डिटेक्शन याच्यात झालेलं आहे. त्याच्यात सायबर ब्रांच जे आहे आपलं सायबर युनिट त्याचंही मोठं योगदान राहिलेलं आहे. पिनपॉइंटेड आणि त्याची मुवमेंट जवळपास 6-7 लोकेशन त्यांनी चेंज केली. म्हणजे सुरुवात केल्यानंतर तो पुणे, दिल्ली, औरंगाबाद, अहमदाबाद, मुंबई, पुणे, इतनी जगह पे वो जो है घूमता रहा और हमको किस तरह से डिसीव करता रहा. और तो उसका ये भी था कि टेक्निकली वाईफाई पे या फिर हॉटस्पॉट्स लेके ये सब चीज़ें